पडातील धरणामध्ये केवळ 18% इतकाच पाणीसाठा शिल्लक उरलाय। विहिरींनी तळ गाठलेला आहे, प्रकल्प कोरडे पडत चाललेत। अनेक वर्ष जगवलेल्या फळबागा पाण्याअभावी आता करपताना दिसतात। तर चारा आणि पाण्याच्या अभावामुळे दुभती जनावरं सुद्धा कवडीमोल भावामध्ये विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पाचोडच्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। शेतकरी आहेत या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे आज? साहेब, आता 10 वर्ष झाले हा बाग जगवला होता तळ हाताच्या फोडावणी। मागच्या वर्षीपासून याला म्हणजे 10 वर्षापासून पाणी देत होतो। आता ऐन उत्पन्नाचा टाइम आला नाही, झाडं चाललीत। आता याच्यावर सरकारी बी काही मदत करत नाही। टँकरला पाणी टाकून पण झाडं जळत आहे। आता कितीपर्यंत पाणी टाकणार, शेतकरी कुठपर्यंत पुरणार याला? तर याच्यावर राजकारणी सगळे आपापल्या याच्यात दंग आहेत, शेतकऱ्याकडे लक्ष नाही। आमचा तालुका दर दुष्काळमध्ये बसवला नाही आहे, काही अनुदान पण नाही। मागच्या वर्षी 2019ला पण अशी परिस्थिती झाली होती, पण त्यावेळेस सरकारने 30,000 रुपये हेक्टरी मदत केली होती आम्हाला। पण यावर्षी काहीच नाही, ते त्यांच्या राजकारणात बिझी आहे। आता आम्ही टँकर टाकून पण मोसंबीच्या बागा वाळतायत। याच्यावर काय शेतकऱ्याला आम्हाला रडल्याशिवाय पर्यायच नाही आहे। जनावरांची चिंताच आहे, पण आता काय करणार आहे? खूप अवघड परिस्थिती। यावर्षी दुसरे माल पण झाले नाही, खरीप कापूस नाही, तुरी नाही, सोयाबीन नाही, काही नाही। याच्यावर सरकारला कोणाला काही घेणं देणं नाही आहे। खरंच भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे या संपूर्ण। कसं बघता तुम्ही, काय परिस्थिती तुमच्या गावात? खरं तर आता असं झालं का धरण उशाला आणि कोरड घाशाला आमच्या नाथसागरावर म्हणजे आमच्या पैठणच्या जलाशयावर 4 जिल्हे जगतात आणि जो जगवतो, जो धरण सांभाळतो तोच उपाशी। म्हणजे म्हणतात ना, तळ्याला राखण राहतं तो पाणी पितोच, पण हे साप चुकीचं आहे का जो तळ्याला राखण आहे तोच उपाशी। आज आमच्या पैठण तालुक्यात एवढं मोठं धरण आहे, 4 जिल्हे जगतेत। आम्ही बघतोय आमच्या शेजारी 10 किलोमीटर अंतरापासून 9 ते 10 किलोमीटर अंतरापासून पाट जातोय आणि हा कॅनल 2 महिने झाले रात्रंदिवस डेली चालू आहे आणि कॅनल चालू आहे आणि त्यात नुसतं आम्ही पाणी पाहतोय। पैठणला आता यात्रेला गेलो, कुठं गेलो, जर जायचं रोज जाता येतं पाट म्हणजे कॅनलचं पाणी पाण्यात येतं। आणि पहा आमची परिस्थिती, आमच्या झाडाला पाणी नाही, झाडाचं तर सोडा पण प्यायला पाणी नाही। आज सध्या बी का आम्हाला जायकवाडीमधून पाणी, जायकवाडीच्या त्या क्रमांक 2 MIDC मधून। एवढी भीषण परिस्थिती आहे, मग तुम्ही नियोजन कसं करतात? जनावरांचं नियोजन असेल, चाऱ्याचं नियोजन असेल, शेतीचं असेल, कसं करतात? आता नियोजन असं चालू आहे का जे काही भूस गीस ते काही थोडंफार कपाशी वगैरे तूरगीर झालेली ती कापून जनावरांसाठी ठेवली आणि पाण्यासाठी आपले बैलगाडी टिपे वगैरे टाकायचे आणि दिवसभर भटकंती फक्त पाणीच प्यायचं। जनावरांचं पाणी, त्यांना पाणी पाजायचं आणि माणसाला प्यायचं पाणी। हे दिवसभर पाण्याच्याच कामात आहे, बाकी काही नाही। राजकारणी लोक याला तिकीट पाहिजे, त्याला तिकीट पाहिजे, याला एवढं हे करायचं, त्याला तेवढं करायचं, फोडाफोडी तोडातोडी त्यांचं तेच चालू आहे। त्यांचं कुठल्याही राजकारणाचं पुढाऱ्याचं शेतकऱ्यावर अजिबात लक्ष नाही। 213 शेतकऱ्यांनी 3 महिन्यात आत्महत्या केली। काय करणार साहेब? आत्महत्या मी शेतकऱ्याकडे रडल्याशिवाय आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही। त्याला जिम्मेदार कुटुंबाची जिम्मेदारी असते, कोणाला लग्न असतं, देणं घेणं असतं। उत्पन्नच नाही, मेन सोर्स काय त्याचा? मेन इन्कम शेती। शेतीवरच उत्पन्न नाही झाल्यावर तो करणार काय सांगा ना? आता आपल्या इथं मेन आपला भारत हा कृषीप्रधान देश म्हणालाय, फक्त जे कृषीला जे लागतंय गरजा तेच नाही। पाणी नाही, लाईट नाही, रात्री लाईट येते, वाघ डुकरं सगळे अशा भरपूर अडचणी, नीलगाय आहेत, वाघ आहेत, त्याची भीती वाटते। रात्री शेतात जावं लागतं इचू काट्याचं। कृषीप्रधान देश म्हणाला, फक्त त्याला हमी भाव आहे का कोणत्या पिकाला सांगा ना तुम्ही? मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे। शेती कशी जगवायची, पीक कसं जगवायचं आणि जनावरांना कसं जगवायचं हा मूळ प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। पाण्याअभावी शेतकऱ्यांना दुभती जनावरं ही कवडीमोल भावामध्ये बाजारात विकण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे प्रशासनाने, सरकारने तातडीने आता शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाल्याच्या भावना शेतकरी राजा व्यक्त करीत आहे। कॅमेरा पर्सन सुमितसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।